नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। एक अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट येऊ थाटला आहे आणि तो सगळ्यांच्या भेटीला सुद्धा येणार आहे 27 तारखेला। तेच म्हणजे या महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये फेमस असणार आहे असे माननीय नितीनजी गडकरी यांच्यावर यांच्या जीवनपटावर आधारित असे चित्रपट आहे। त्या चित्रपटामध्ये गडकरी साहेबांची भूमिका निभावणारा राहुल चोपडा माझ्यासोबत। राहुल चोपडा, कसं आहात तुम्ही? बस नमस्कार, मी खूप चांगला आहे। बरं, सगळ्यात आधी तुम्हाला विचारतो मी प्रश्न की हा गेटअप, साहेबांचा गेटअप, जेव्हा तुम्ही पूर्ण गेटअपमध्ये स्वतःला आरशामध्ये बघता काय वाटतं, कशी असते फिलिंग ती? मला सांगायला आवडेल की म्हणजे आजची जी फिलिंग आहे ती वेगळी आहे। पहिल्यांदा मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ती फिलिंग वेगळी होती, कारण मी म्हणजे हा एक गेटअप आहे, कुर्ता पैजामाचा एक गेटअप आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये गेटअप आहे। पण आरशात बघताना तर बापरे, म्हणजे खूपच चांगलं वाटतं। आउट ऑफ दिस वर्ल्ड म्हणतात ना, तसंच आहे ते, आणखी काही नाही, म्हणजे त्याची तुलनाच नाही त्याची। अगदीच, म्हणजे ज्या पद्धतीने ज्या व्यक्तीला आपण लहानापासून बघतो, आपण जो आत्तापर्यंत, म्हणजे आमचंसुद्धा तेच आहे की लहानपणापासून आत्तापर्यंत आपण साहेबांना बघतो, त्यांचं काम बघतोय, त्यांच्या चित्रपटामध्ये किंवा त्यांच्यावर आधारित चित्रपट करायला मिळणं, त्यातल्या त्यात मला एक ओळख करून द्यायला आवडेल की राहुलचा हा मराठीतला डेब्यू चित्रपट आहे, तसं बोलायला काही हरकत नाही। पहिला चित्रपट। अच्छा, क्या बात आहे। म्हणजे आमचं अहोभाग्य आहे की साहेबांवरचा पहिला चित्रपट हा मराठीमधूनच झाला आहे आणि त्यामध्ये राहुल काम करतोय। काय सांगाल, जेव्हा एखादं, जसं तुमचं आधी फिल्मचं काहीच बॅकग्राऊंड नाही, नॉन ॲक्टर्स व्यक्तीच्या हातामध्ये जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट येते, किती दडपण होतं आणि किती एक्साइटमेंट होती? स्क्रिप्ट यायच्या आधीची भूमिका वेगळी आहे। स्क्रिप्ट यायच्या आधी मला एक कॉमन फ्रेंड आहे, अनुराग भुसारी आमच्या मूवीचे डायरेक्टर आहे, त्यांचा आणि माझा एक कॉमन फ्रेंड आहे। त्या कॉमन फ्रेंडने मला विचारलं की दादा, एक बायोपिक करायची आहे आणि तू त्याच्यात काम करशील का? आणि ती बायोपिक नितीन गडकरी साहेबांवर आहे। तर पहिले 2-3 सेकंद मला काही सुचेच ना, विश्वास बसत नव्हता अजिबात। आणि दुसरं म्हणजे की मी त्या बॅकग्राऊंडचा नाही आहे, तर मला माझी निवड का हवा, तर तो एक प्रश्न होता। पण मी हो म्हटलं, 3 सेकंदात 2 सेकंदात हो म्हटलं। मला फिल्म मेकिंगची प्रोसेस काही माहिती नाही, कॅमेरा अँगल काय असतो, कॅमेरा काय असतो, लोकांशी डोळ्यात बघायचं कसं असतं, संवाद कसा, काही नाही, टेक्निकॅलिटीज जे म्हणतात त्याच्याबद्दल मला काही नव्हतं, कारण माझं ते बॅकग्राऊंड नाही आहे। आपण जे जनरल लोक जे मूवी बघतो, बस थिएटरमध्ये जाऊन तेवढंच होतं। तर अनुरागशी पहिल्यांदा भेट झाली आणि मग त्यांनी पहिले 4-5 दिवस 8 दिवस मला थोडे एखादं वाचायला काही दिलं। ते स्क्रिप्ट नाही म्हणता येणार, असंच काही एक डायलॉग की बा हा करू शकेल का, याच्याकडून होऊ शकेल का हे सगळं। त्याला मग एक आठवड्याभरानंतर अनुरागने सांगितलं की दादा तू हा चित्रपट करतो आहे। तर आणखी आनंदाची स्केल वाढली आणखी। आणि मग त्यानंतर मग अनुरागशी मी भेटलो, त्याच्यासोबत बोललो मी, मग आमचे वर्कशॉप झाले, आमचे काही क्लासेस झाले। त्या वर्कशॉपमध्ये असं नाही की बा स्क्रिप्टमध्ये काय लिहिलं आहे ते वाचून दाखवा, तसं नाही। सुरुवातीपासून, स्क्रिप्ट तर नंतर आली, सुरुवातीपासून कॅरेक्टर बिल्डिंग ज्याला म्हणतात, की सरांचं चालणं कसं आहे, बोलणं कसं आहे, पॉलिटिकल लोकांसोबत बोलणं कसं आहे, मित्रांसोबत कसं आहे, घरी बायको आणि मुलांसोबत बोलणं कसं आहे आणि वागणं कसं आहे, एकट्यात जेव्हा सर बसतात तेव्हा कशा असतात, ते पब्लिकमध्ये जेव्हा असतात तेव्हा कशा असतात। तर हे सगळे कॅरेक्टर बिल्डिंग होते, ही स्टेप्स होती। तर अनुरागने मला हळूहळू ते समजवलं आणि त्याच्याशिवाय सरांवर एक पुस्तक लिहिलं गेले होते, ती पुस्तक मी वाचली, जितकं मला त्यातनं घेता आलं कॅरेक्टर। आणि त्याच्यानंतर सरांचे काही जवळचे मित्र होते, त्यांना आम्ही भेटलो 1दा-2दा, वेगवेगळे फील्डमधले मित्र होते, काही पॉलिटिक्सवाले होते, काही बिना पॉलिटिक्स। साहेब फक्त पॉलिटिक्सपर्यंत नाही, त्यांचा खूप जास्त मोठा आहे, म्हणजे मित्रांचा जो आहे। तर त्यांना भेटलो आम्ही, त्यांचे वेगवेगळे स्टोरीज सांगितल्या सरांच्या, आणि खूप साऱ्या, म्हणजे त्यांच्या पर्सनल गोष्टीपासून तर जे पब्लिकमध्ये असतात, जे घरी असतात, सगळं सांगितलं त्या लोकांनी। त्याच्यामुळे काय झालं ना की या कॅरेक्टर बिल्डिंगमध्ये मला सोपी झालं ते हळूहळू। पहिल्या दिवशी मी नाही म्हणणार की एकदम गेलो आणि मी डायलॉग बोललो, तसं नाही, होऊच नाही शकत, कारण मला ते करणारी नाही, नवीन असल्यामुळे। तर तो वर्कशॉप जो होता 2-4 महिन्याचा म्हणा, 3 महिन्याचा, त्यांनी मला खूप हेल्प केलं, त्याच्यामध्ये मला खूपच हेल्प झाली। नाही, म्हणजे मला आता राहुलसोबत बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणून येते की जसं तो बोलला की आधी मला काहीच माहिती नव्हतं, चित्रपटाशी काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, पण आत्ता त्या वर्कशॉपनंतर राहुलच्या भाषेमध्ये ज्या पद्धतीचे टेक्नॉलिटीचे टॉपिक्स येतात ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। राहुल, मला तुम्हाला विचारायला आवडेल की नागपुरी भाषेचा एक लय असतं, नागपुरी भाषेचा एक वेगळा ठसका असतो, तो ठसका, आणि त्यानंतर जेव्हा एखाद्या अशा व्यक्तीवर आपण चित्रपट बनवतो ज्याला 100, 200, 300 असंख्य लोकांसमोर भाषण द्यायचं असतं, तेव्हाच्या भाषेचा लय ही पूर्णपणे वेगळी असते।
काय सांगाल एकंदरीत ह्या प्रोसेसबद्दल? पण तुम्ही समजा बघितलं असाल सरांचे जे भाषणं आहेत इंटरनेटवर असेल किंवा कुठेही अजून ऐकले असतील तर त्याच्यामध्ये जी भाषा आहे मराठी ती नागपुरी आहे की नाही हे एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही. म्हणजे जसं महाराष्ट्रात बोलली जाते तीच मराठी भाषा आहे. हां, नागपूरचा जो तुम्ही सांगितला एक थोडा ॲक्सेंट हलकासा वेगळा असेल, फ्लेवर असेल त्याचा एक. तर ते थोडंसं आहे पण ते सरांच्या नाही त्यांच्या आजूबाजूचे आहेत. समजा एखादा सीन आहे कुठे दुसऱ्यांचा, त्याच्यामध्ये थोडा बहुत हलकासा तो ठसका आलेला आहे. ते तुम्हाला चित्रपटामध्ये कळेल की कुठं आलेला काय आणि त्यांच्या यंग एजमध्ये आला आहे की नंतरच्या एजमध्ये सगळं कळेल. नाही बरं राहुल, तुला प्रश्न विचारायला आवडेल की जसं तुम्ही बोललात की जेव्हा मी स्वतःला आरशामध्ये बघितलं तेव्हा दडपण आलंच, कारण का एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर आपण चित्रपट बनवतोय. जेव्हा हा लुक व्हायरल झाला, जेव्हा घरच्यांनी बघितला, जेव्हा तुमच्या मित्रमंडळींनी बघितला, काय होती त्यांची प्रतिक्रिया? मित्रमंडळींना तो थोडंसं आधी माहिती पण होतं, जे कारण नातेवाईक आहे त्यांना तर माहितीच आहे की मी करतोय म्हणून. तर पण हा जो लुक आहे किंवा आणखी जे लुक्स असतील तर त्याच्यामुळे सगळ्यांना कळलं की बा अच्छा हा गडकरी. ज्यांनी आधी नव्हतं बघितलं त्यांची प्रतिक्रिया मिक्स होती. मी हे नाही म्हणणार की सगळीच चांगली होती किंवा सगळीच वाईट होती. मिक्स फिलिंग्स होत्या सगळ्यांच्या आणि सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. ते खूप चांगलं वाटलं की असं नाही की बा जाऊ द्या असं नाही. चांगलं आहे की वाईट आहे जे पण आहे त्यांनी आपलं प्रतिक्रिया द्या. दोघांच्या प्रतिक्रिया मला एकदम म्हणजे चांगलं वाटलं. मला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर. मला क्रिटिक्स पण आवडतं आणि तारीफ पण आवडतं. म्हणजे किती सहज उत्तर आहे. मला क्रिटिक्स सुद्धा आवडते आणि तारीफ सुद्धा आवडते. आणि अशीच व्यक्तिमत्व मी तर बोलेन की साहेबांचं सुद्धा आहे. त्यांचं सुद्धा तेच आहे की मला तुम्ही किती काय बोला पण मी माझं काम चांगल्या पद्धतीने करणं एवढंच. खरंच आम्हाला खूप भारी वाटतं. तुर्तास वेळेच्या अभावी आपण इकडे राहुल थांबूया. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल, साहेबांची कोणती छटा आणि कोणते पैलू या चित्रपटामधून बघायला मिळेल? साहेबांचं लहानपणापासूनचा जो प्रवास आहे, कॉलेजचे जो प्रवास आहे, मग ते जेव्हा मोठे झाले तो जो प्रवास आहे, जो सोशल मीडियावर म्हणा किंवा इंटरनेटवर इतका अवेलेबल नाही आहे, तर तो प्रवास आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. आणि सरांचं आयुष्य इतकं जास्त आहे की ते 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये त्यांची कार्यकर्ती नाही दाखवता येणार. त्याचे जे इम्पॉर्टंट वस्तू आहे त्यांच्या आयुष्यातले, कॉलेजमधले म्हणा किंवा मग यंग एजमध्ये म्हणा, तर ते सगळे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. त्यांच्या मित्रांना दाखवायचा प्रयत्न केला. लोकेशन्स तुम्ही बघाल तर काही दिसेल तुम्हाला की अच्छा इथे सर राहायचे किंवा इथे त्यांनी सुरू केलं आपलं पॉलिटिकल करिअर म्हणा जे पण आहे, तर ते सगळं आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. खूप छान अशी ही मराठी मूव्ही बनलेली आहे. तुम्ही सगळ्या कुटुंबासह जाऊ शकता, बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. 27 ऑक्टोबरला ही मूव्ही रिलीज होते आहे तुमच्या सिनेमागृहात जवळच्या, तर प्लीज जाऊन बघा. धन्यवाद आमच्या चॅनलसोबत गप्पा मारल्याबद्दल. तोपर्यंत तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.